नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि नेहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा कोर्स घेतला जाईल. 12 तास शिकवलं जाईल. फंडामेंटल, टेक्निकल दोन्ही गोष्टी घेतल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज मार्केट खूपच व्होलटाईल होतं, पण दिवसभर तेजी मंदी अशी चालली होती. पण शेवटी मात्र मार्केटनी थोडीफार मंदीतच मार्केटचा क्लोज दिला. म्हणजे मार्केट ट्रॅक करणाऱ्यांना आज मार्केट बदललं असं जाणवत असेल. रोज काय होत होतं गेले 5-6 दिवस, सकाळी थोडं मार्केट पडत होतं आणि त्यानंतर सगळ्यांना संधी मिळत होती, तिथे मार्केट सावरत होतं आणि दिवसभर मार्केट तेजीत राहत होतं आणि शेवटच्या तासामध्ये मार्केटमधली तेजी वाढत होती. आज तसं घडलं नाही. पण आज एक गोष्ट झाली की रिलायन्सची मार्केट कॅप 21 लाख कोटी एवढी झाली. क्रॉम्प्टनचा LED बॅटन लाईटचं नवीन प्रॉडक्ट त्याने लॉन्च केलं. बजेटच्या संदर्भात ज्या काही बातम्या बाहेर येऊ लागल्यात त्याच्यामध्ये IRFC, NFL म्हणजे नॅशनल फर्टिलायझर, RCF आणि माझगाव यामधला माझगाव डॉक्समधला 10% स्टेक, RCFमधला 10% स्टेक, IRFCमधला 11% स्टेक असा OFSच्या माध्यमातून सरकार विकणार आहे. नवी मुंबई इथे पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी केल्यामुळे अगदी 2 रुपये 3 रुपये एवढं पेट्रोल आणि डिझेल स्वस्त पडेल. BELला 3172 कोटींची ऑर्डर मिळाली. कोचिन शिपयार्डनी UKSL नॉर्वे, विल्सन एशिया बरोबर करार केला. 6300 TDW ड्राय कार्गो व्हेसलच्या डिझाईनसाठी आणि उभारणीसाठी हा करार केला गेला. कोचिन शिपयार्डला 1100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पण ही बातमी जवळजवळ मार्केट संपल्यानंतर आली, 3:30 वाजता आली. त्यामुळे या बातमीचा परिणाम आता आपल्याला सोमवारी दिसेल. नजारा टेक्नॉलॉजीनी फ्रिक्स 4U मधला उरलेला स्टेक म्हणजे 86.49% स्टेक 271.48 कोटीला शेअर स्वॉपद्वारा हा स्टेक घेतला. आज स्पेक्ट्रमच्या संबंधात स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी रेट वाढवले. त्यामुळे आज टेलिकॉमचे शेअर तेजीत होते. त्याचबरोबर टायर कंपन्यांचे शेअरही आज तेजीत होते. लुपिनला युरोपियन कोर्टाने पेटेंट मामल्यामध्ये
4 कोटी युरोंचा हा मामला होता। त्या संदर्भात लुपिनच्या बाजूने निकाल दिला, त्यामुळे 4 कोटी लावलेला दंड आपोआपच माफ झाला। वोडाफोन आयडिया, पॉलीकॅब यामध्ये ब्लॉक डील झालं। मी सांगितलं तसं भारती एअरटेलमध्ये 25% दरवाढ करण्यात येणार आहे 3 जुलैपासून आणि आरपूज 300च्या वर देण्याचं लक्ष्य भारती एअरटेलने ठेवलं आहे। भारती हेक्झाकॉमनी सर्कल रेट सुद्धा वाढवला। रिलायन्स जिओनी 12 ते 25% एवढी वाढ केली। सेबीने सांगितलं की लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम 2 गोष्टी विचारात घेऊन एफ-एन-ओमध्ये कुठले शेअर घ्यायचे आणि एफ-एन-ओमधून कोणते शेअर काढायचे याविषयी नवीन नियम मंजूर करण्यात आले। इप्का लॅबला युरोपियन कोर्टाने 125 कोटींचा दंड बसवला। अडाणी पोर्टमध्ये सुद्धा ब्लॉक डील झालं। CDSL 2 जुलैला बोनससाठी बैठक घेणार आहे, त्यामुळे आज CDSLचा शेअर जवळजवळ 300 रुपये तेजीत होता। स्टॅनले लाईफस्टाईल या शेअरचं आज लिस्टिंग झालं, पण या कंपनीचा कोणताही गाजावाजा काहीच दिसलं नाही। याचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 499 झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 494.95 एवढ्या भावावर झालं। हेल्थ केअर ग्लोबलनी विजाग हॉस्पिटलमध्ये 51% स्टेक खरेदी केला। कृष्णा मेडिकल त्यांच्या एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे। ॲलेम्बिक फार्माच्या डॉक्सीसायक्लिन 40 मिलीग्रॅमच्या कॅप्सूलला US FDA कडून मंजुरी देण्यात आली। आज आपल्याला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी दिसली आहे। मार्केटचं तंत्र थोडंसं बदलताना दिसतं आहे, तर आणखी सावध राहा। मी रोज तुम्हाला सांगतेच आहे, थोड्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करा, तर अधिक सोपं जाईल। कमकुवत शेअरमधून बाहेर पडलात तर अधिक चांगलं होईल आणि चांगल्या शेअरचा समावेश तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करावा असं मला वाटतं। बघा, तुमचा निर्णय जसा असेल त्याप्रमाणे करू शकता। नमस्ते।